2 जुलै 2025 मराठी नाटक एका लग्नाची गोष्ट पाहिलं. कलाकार प्रशांत दामले, पण यावेळेस त्याची बायको कविता मेडेकर नाही, दुसरीच कोणीतरी आहे. ओळखीचे आहेत सगळे पात्र, पण नावं मला त्यांच्या लक्षात नाही. ती आहे. 2 अजून कलाकार आहेत जे आई वडील झालेत आणि 2 सूत्रधार, एक मुलगा एक मुलगी. तर ते त्यांची पात्र बदलत राहतात असं. तर थोडक्यात एका लग्नाची गोष्ट म्हणजे बस स्टॉपवर मुंबईतल्या प्रशांत दामले आणि त्या मुलीची ओळख होते. दोघं एकमेकांच्या मागावर असतात. तो तिच्यावर लाईन मारत असतो, ती त्याच्यावर लाईन मारत असते, पण दोघांनाही म्हणजे माहित नसतं. आणि मग जमतं दोघांचं आणि मग लग्न होतं. मग सुरुवातीला खूप गुलाबी दिवस, अगदी मनी करून फिरायला जाणं, हे ते म्हणजे सगळं आनंदात. घरातही आई वडील सगळे म्हणजे खुश असतात. ती पण अगदी खूप म्हणजे त्यांच्या लाडाची वगैरे असतं. ती पण त्यांची आई वडिलांची केअर करत असते. पण हळूहळू चित्र बदलत जातं. ती एक जुन्या गोष्टी डिस्कार्ड करते, त्यांच्या जागी नवीन गोष्टी आणते. ते थोडं सासूला खटकतं, पण ती काही बोलत नाही. पण मग नंतर यांचं बाहेर फिरायला जाणं वाढतं, यायला उशीर होणं वाढतं. मग हळूहळू कटकटी सुरू होतात. तर मग म्हणजे त्या शेवटी इतक्या थराला जातात की ह्या दोघांचेही वादावादी होते. नाही, त्या घरात कटकटी वाढतात म्हणून मग हा ऑफिसमध्ये जास्त वेळ बसायला लागतो, काम करायला लागतो प्रशांत दामले. आणि त्याच्यात त्याचा जुना बॉस बदलून एक मुलगी येते देवयानी म्हणून, अनमॅरिड मुलगी. मग त्यांच्या काहीतरी ऑफिसचं कॉम्पिटिशन असते म्हणून हे दोघं ड्युएटची प्रॅक्टिस करत असतात. तर मग त्याच्यामुळे अजून त्याला उशीर होतो घरी यायला. आणि मग एकदा तर तो तिला घरी घेऊन आलेला असताना ती सिगरेट पित असते, ती पण त्याला ऑफर करते. तर त्याच वेळेस ही येते त्याची बायको प्रशांत दामलेची घरात. आणि मग झालं, त्याच्यावरून जब भडका उडतो आणि ती घर सोडून जाते. मग आता ह्याला काय म्हणजे तो दुःखी होतो शेवटी. मग शेवटी ते त्याच्या एक मित्र असतो जो ऑफिसमध्ये, त्यालाही बघवत नाही. आणि ती बॉस पण चांगली असते देवयानी, तिला पण सगळ्या गोष्टी म्हणजे कळतात, लक्षात येते. मग तीच पॅचअप करून यायचं ठरवते. ती प्रशांत दामलेला एका ठिकाणी बोलवते संध्याकाळी, म्हणे माझी एक मैत्रीण आहे, तिची अशीच केस आहे तुझ्यासारखी. तो म्हणतो नाही, मला आता अजिबात इंटरेस्ट नाही. पण ती म्हणते तू भेट तर खरी तिला, तू भेट आणि मग मला सांग. आणि ती म्हणते अशा वेळेस तू ये हॉटेलमध्ये. तर तो जातो, पण ते किती वेळ वाट बघतो तो तिथे, पण काही कोणी येत नाही. शेवटी तो कंटाळून घरी येतो. तर आई म्हणते तू बाहेरून खाऊन येणार होतास ना, मी काही तुझ्याकडे केलं नाही. तर मग तेवढ्यात आतून बायको येते किचन मधून आणि म्हणते मी ताट वाढलंय, जेवून घ्या. अरे, त्याला एकदम धक्काच बसतो की ही कशी काही, तर माहेरी निघून गेली असते. मग ती म्हणते मला येणं भाग पडलं, कारण मला आता काळजी आहे. म्हणजे ती प्रेग्नेंट असते थोडक्यात. पण मग पण ती म्हणे मी फक्त आज याच्याकरता आली होती की तुम्हाला सांगायला की असं आहे. पण मग परत जायला निघते. तर तो म्हणतो नको जाऊ, तो विनवण्या करतो पुष्कळ, पण ती काय ऐकत नाही. तो म्हणतो ठीक आहे, तुझी मर्जी, तू जा. मग तेवढ्यात आतून ती त्याची बॉस, आई सगळेच किचन मधून बाहेर येतात आणि म्हणतात अरे भांडणं गैरसमज होत राहतात. मग ते काय अशी म्हणते, तो म्हणे मी कधी म्हणजे हे केलं. मग झालं, म्हणजे शेवटी सगळ्यांचे गैरसमज दूर होतात आणि पुन्हा सगळे गुण्या गोविंदांनी म्हणजे एका लग्नाच्या गोष्टीचं एंड छान होतं. तर बाकी आता हे फक्त जिस्ट आहे, पण ऍक्च्युली हे कॉमेडी नाटक आहे. त्याच्यात थोडंसं हा सिरियसनेस दाखवलाय, घातलाय. त्याच्यातनं म्हणजे थोडंसं हेच की बुवा
समजुतीने अंडरस्टँडिंगने एकमेकांना प्रेमाने, मुख्य म्हणजे प्रेम संपता कामा नये एकमेकांवरचं. भांडणं कुरबुरी चालूच असतात पण त्या वाढू द्यायच्या नाही आणि प्रेमाने सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करायच्या, हे त्याच्यातलं जिस्ट आहे. तर त्या ह्याच्यात सगळं म्हणजे त्यांचं प्रेम कसं जमतं बस स्टॉपवर किंवा घरातही कशा गमती, तर ते सगळं कॉमेडी छान आहे. ओव्हरऑल नाटक पाहण्यासारखं आहे.